इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, आज अपरा एकादशी. आज एक छान अद्भुत अनुभूती आपण घेणार आहोत, अगदी रोजच्या प्रमाणे. तर सगळ्यांना विनंती करते की आपले चष्मे वगैरे बाजूला काढून ठेवावे आणि या ऊर्जेशी एकरूप होऊन जावं. एकदम शांत व्हावं मास्टर्स. अगदी पावलापासून एकदम शांत, एकदम शांत, एकदम सहज, सुंदर. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास. संकल्प करा मास्टर्स. मी या क्षणी माझ्या परमात्म्याशी पूर्णपणे एकरूप झालो आहे, झाले आहे. स्पंदनांना महसूस करा. आपल्या आई वडिलांना नमस्कार. गुरुदेवांना नमस्कार. आवाहन करतो आहोत श्रीमती राधाराणी आणि भगवान श्री कृष्ण, माता रुक्मिणी यांना. माता रुक्मिणीची ऊर्जा आणि श्रीमती राधाराणींची ऊर्जा ही एकच आहे. तीच ऊर्जा भगवंताची आहे. शांत होत चला. आपल्या तळपायांपासून संपूर्ण तळपाय, त्यातून प्रकाशाला परवानगी द्या आपल्या शरीरात प्रवेश करण्यासाठी. तळपायाच्या जागेमधून प्रकाश हळूहळू आत येतोय. तो पूर्ण भरून घ्या आपल्या दोन्ही पायांमध्ये. आणि शांत करत चला. प्रत्येक सेलला, टिश्यूला, परतेला अगदी हळूहळू आपला पावलापासून ते मूलाधारापर्यंतचा सगळा भाग ऊर्जेनं आणि प्रकाशानं भरून गेलाय.
हा प्रकाश निळसर आहे. मोराच्या पिसांसारखा निळसर जांभळा विविध रंगाने नटलेला. मग त्याच्यात कुठे हिरवा, जांभळा, निळा असा. पूर्णपणे ऊर्जा मूलाधारात आलेली आहे. केंद्रस्थानी लक्ष द्या. मूलाधाराच्या केंद्रस्थानी. सगळ्यांना तीनदा श्याम या मंत्राने स्वतःच चक्र ऍक्टिव्हेट करायचंय. प्रत्येकाला उच्चार करायचंय. श्याम. 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 मूलाधारातून स्वाधिष्ठानात या. इथेही तीनदा उच्चार. श्याम. 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 ऊर्जेला महसूस करावं. स्वाधिष्ठान चक्राच्या जलतत्वावर
श्याम हा मंत्र अधोरेखित केला गेला आहे. या क्षणी आपण आपल्या गुरूंच्या बरोबर आहात. आपले गुरु ज्यांना आपण मानता, त्यांचं वस्त्र पकडून, हात पकडून, जसं आपल्याला सोयीचं वाटेल 5 पायऱ्या आपण खाली उतरत आहात. 5, 4, 3, 2, 1, 0. आपण यमुना मैयाच्या किनाऱ्यावर आहात. यमुना माईच्या ऊर्जेशी एकरूप व्हा आणि मैयाला दंडवत प्रणाम करा. भगवंत आपल्या आईसारखं प्रेम मैयावर करतात. आणि त्यांचा पावा ऐकायला मैयाही धावत येते. तिच्या लाटांमध्ये अनेक पुष्पांना, फुलांना घेऊन आपलं आज्ञाचक्र मैयाच्या किनाऱ्यावर या क्षणी पूर्णपणे झुकला आहात आपण. थंडावा, ओली वाळू आपल्या आज्ञाचक्राला स्पर्श करते. आपले शरीर पूर्ण शिथिल झालेलं आहे. या क्षणी मैयाची ऊर्जा आपल्या सहस्रारातून संपूर्ण देहभर पसरलेली आहे.
महसूस करावं. आपल्या आभा मंडळात ऑरामध्ये आपल्या देहात चक्रांमध्ये मैयाची ऊर्जा या क्षणी आपली मान आपोआप मागे जाईल. ज्यांना ज्यांना विकनेस आलं आहे, थकवा जाणवतोय, काही करावसच वाटत नाही, एक प्रकारचं निराशा आलेली आहे, अशा सगळ्यांना आजचं ध्यान म्हणजे अमृत आहे. फक्त ऊर्जेला फील करा मास्टर्स. सरसर ऊर्जा आपल्या सहस्रारातून संपूर्ण चक्रांमध्ये, देहामध्ये, कणाकणामध्ये, पेशींमध्ये 1,72,000 नाड्या आणि काहींच्या नाड्या 2,72,000 त्या सगळ्यांमध्ये पोचते. आपली तरुण पिढी फक्त काम करते, फक्त काम. आपलं आयुष्यच विसरलेत. या तरुण पिढीसाठी आजचं ध्यान आपल्या इतकंच महत्वाचं आहे. कायम ताण तणाव, चिंता, काळजी, कसं होईल ही भीती, आज सगळ्या गोष्टींचं मास्टर्स अशी हे दाखवतात की पवनचक्की दिसते. ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ते आपोआप निघतात आहेत. ही प्रोसेस मला शब्दामध्ये मांडताच येत नाहीये, इतकी ऊर्जा आहे. आपण ऊर्जेशी एकरूप व्हा. आपल्याला जाणवेल आपल्या डोक्यामध्ये, लेफ्ट अँड राईट ब्रेन मध्ये जे काही ताण तणाव आहेत, ट्रॉमाज आहेत, भीती आहे आणि आपल्या प्रकृतीची अकारण चिंता आहे, त्या सगळ्या गोष्टी मास्टर्स पाण्यामध्ये जेव्हा सर्फ टाकतो आणि नंतर आपण कपडे बुडवतो, स्वच्छ करतो ना, तसं काही प्रकार इथे घडतोय. तुम्हाला कशी स्पंदनं जाणवतात ते तुम्ही बघा. कोणीही ट्रान्स मध्ये जाऊ नका. ही प्रोसेस घडू दे आपल्यावर. थकवा हा आपल्या मेंदूला आलाय, विचार करून करून.
प्रोसेस आपल्या लेफ्ट अँड राईट ब्रेनवर किती काळजी, नोकरीची काळजी, कर्ज चुकवायची काळजी, उद्या प्रवेश जिथं घ्यायचंय तिथं कसं असेल, वातावरण कसं असेल, मी लोन फेडू शकीन की नाही, माझं शिक्षण, जिथे नोकरी आहे तिथे जसं हवा तसा पगार नाही, सन्मान नाही, एखाद्या मजदुरासारखं काम मी करतोय, मी करते. लग्नाचं वय झालंय, लग्न होत नाही. सगळ्या गोष्टींसाठी आज इथे हे जे ट्रॉमाज आहेत ते आपोआप निघतात आहेत. योग्य वयात मूल व्हायला हवं, ती चांगली व्हायला हवी. जोडीदाराशी पटत नाही, सगळे सगळे ट्रॉमाज निघतात आहे मास्टर्स. घरातल्या मुलांशी पटत नाही, सुना विचारत नाही, नवरा सारखा भांडतोय. सगळे ट्रॉमाज, सगळ्या भीती, विवंचना, काळजी निघून जाऊ द्या आपल्या ब्रेन मधून. खूप महत्वाची प्रोसेस आहे. लक्ष ब्रेनवर, स्पंदन अनुभवा. स्पंदन उभी आडवी कशीही असतील, काहींना गोल जाणवतील. श्याम, श्याम. श्याम. सगळ्या प्रकारची भीती निघून जाते. गोलाकार डावीकडून उजवीकडे आपल्याला डोक्याच्या मागच्या बाजूला जाणीव होईल याची. स्पंदन जाणवतील. जय जय राधा रमण हरि वो.
जय जय राधा रमण हरि बोल। 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 पूर्ण प्रोसेस आपली ब्रेन मध्ये सुरू आहे. आज प्रार्थना करते लाखो करोडो युवकांपर्यंत, युवतींपर्यंत, माझ्या लेकी बाळीपर्यंत जी ताण तणाव घेऊन जगते बिचारी, झगडते आपल्या परिस्थितीशी, त्या सगळ्यांपर्यंत हे ध्यान जात आहे. त्या सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळतंय. ही सगळी भीती त्यांच्या ब्रेन मधून निघून जाते. हे ब्लॉकेजेस इसी क्षण झड़ गए हैं. फील करा ब्रेन मध्ये. लाखो करोडो युवतांपर्यंत, युवकांपर्यंत हे ध्यान जात आहे. त्यांचं कल्याण होतंय, त्यांचे मार्ग प्रशस्त होतात आहे, त्यांना जे जे हवं ते ते मिळतंय. मग ती मुलं परीक्षा देतात आहे, ती मुलं संघर्ष करतात आहेत, त्यांचा संघर्ष संपलाय, या क्षणी संपलाय. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, त्यांना वेळ मिळतोय त्यांच्या स्वतःसाठी जगण्यासाठी. त्यांना जी आवड आहे ती आवड ते जोपासू शकतात आहे. पावसामध्ये भिजतात आहे, गुणगुणतात आहे, त्यांच्या माती पायाला लागलीये. आणि इथे तर मैयाच्या किनाऱ्यावरची बाळू चेहऱ्यावर खूप हसू, फुलपाखरासारखी झाली आहेत आपली मुलं मुली. आपले सैनिक कुठलेच ताण तणाव नाही, त्यांना त्यांचा परिवार भेटतोय, खूप सुखात आहेत ती, सुरक्षित आहेत. मायेची ऊब आणि प्रेम मिळतंय त्यांना. आपल्या हृदयातून हे सगळे भाव दूरपर्यंत एकदम. जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। त्यांना चांगले जोडीदार मिळतात आहेत.
त्या जोडीदाराशी त्यांचं चांगलं पटतंय. परीक्षेत, कामात यश, अभ्यासात प्रगती, कामाच्या ठिकाणी सन्मान, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, समाधान सारं सारं मिळतंय त्यांना. फील करा मास्टर्स, त्यांना, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या परिवारांना, सगळी मंडळी खुश आहेत, प्रसन्न आहेत. आपल्या ब्रेन मध्ये अजूनही हे सगळं निघतंय, सगळे ब्लॉकेजेस निघतात आहे. गोल गोल ब्रेन ची जी स्पंदन आहे ती गोल गोल जाणवतील. थोडा खिचाव आज्ञाचक्रावर. डोकं थोडं वर खाली होईल. संपूर्ण ऊर्जेला ब्रेन मध्ये महसूस करायचंय. काहींच असं दिसतंय की खूप जाळे जाळे जळमट असे होते आणि ते आज निघतात आहे. अगदी झाडू फिरावा तसं तिथून खूप आत असं ड्रिल होतंय. डावीकडे उजवीकडे असं इतकी जाळे जळमट विचारांची होती. एकदम शांत. प्रोसेस पूर्ण झालीये. स्पंदन आज्ञाचक्रात. दंडवत प्रणाम यमुना मैयाला. वृंदावन धामाला. माता रुक्मिणी, श्रीमती राधाराणी आणि भगवंताच्या दिव्य ऊर्जेला. आपल्याला ओंजळीची मुद्रा शिकवली होती, त्या मुद्रेनं फुलं व्हायची आहेत त्यांच्या पावलांवर. दंडवत प्रणाम. आपली सगळ्यांची या समूहाच्या वतीनं रजा मागते. एकदम शांत, एकदम शांत, एकदम सहज.
अगदी हळुवारपणे आपली पावलं हलवावी. दोन्ही हात आपल्या आज्ञाचक्रावर घ्यावे. आज्ञाचक्रावर. आणि ही ऊर्जा स्थिर होऊ द्यावी. आता डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशुपक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुखी आहेत. कल्याण वस्तू, कल्याण वस्तू. तथास्तु, तथास्तु. कसं वाटतं? माझा आवाज पोचला का तुमच्यापर्यंत? आणि ही प्रोसेस तुमच्यावर झाली का? अगं बाई, आज सुषमाताई माय लेकी बसलेत मस्त. म्हणजे छान आहे, लेक अजून ध्यानातच आहे. बरं वाटतं तुम्हा दोघींना बघितलं की. नमस्कार छान ताई. होते ते. हा. ताई नमस्कार. सुजा बोलते. खूप छान ध्यान झालं. आता आपल्या ज्या सुमनताई आहेत, जे आपल्या घरी भांडे आणि झाडू पोछा काम करतात, त्यांचा भाऊ गेलाय. मी सगळ्यांना प्रार्थना कर त्याच्यासाठी प्रार्थना करावी की एक तर अपघाती निधन आहे, त्याच पुढची प्रगती चांगली व्हावी. त्यांचं नाव सांगा. नाव सांगा. आता ते आले. सुमनताईंचा भाऊ, एवढंच मी म्हणते. त्यांचं चांगलं होऊ दे आणि त्यांना या दुःखातून बाहेर येण्यासाठी मदत होते. हरिओम. कसं असतं ना गरीबाचं, भाऊ 2 दिवसापूर्वी गेला. कामाला ती बाई धावत आली सगळीकडे. खूप. आपण त्या मनाने किती सुखी असतो. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतात. आपण खूप सुखी आहोत. त्यांचे किती प्रश्न असतात. रोजी रोटीचाच प्रश्न असतो. एका घरी होऊन चालत नाही ना, सगळ्या घरांच्या यांनी विचार करायला पाहिजे. का नाही आली बाई? बरं, फोनही नसतो फोन करायला, हो, अशी परिस्थिती असते. बोलू शकता आपण. मी इथून माझा ऑडिओ बंद करते. नमस्कार ताई. खूप सुंदर ध्यान झालं आणि तुम्ही जशी प्रोसेस सांगत होतात तशी घडत होती. मेंदूवर प्रोसेस झाली. पवनचक्कीप्रमाणे सगळीकडे ऊर्जा फिरली सर्व चक्रांमध्ये. खूप सुंदर ध्यान. आणि सर्व युवती युवक यांना पण त्यांच्या सगळ्या ट्रॉमाज मधून ते निघाले आहेत. सगळं म्हणजे छान. तुम्ही जसं बोलत होतात तसं घडत गेलं. खूप खूप धन्यवाद ताई. ऋषली, बोलायचंय तुला, बोल. आत्मबंध होतात आहे. छान झालं ध्यान, खूप मस्त घेतलं आज. छान वाटलं. हलकं हलकं डोळ्यातून सारखं पाणी येत होतं. आणि नर्मदा यमुना मैया तुम्ही म्हणाल, पण मला नर्मदा मैयाच आठवत होते. डोळ्यासमोर नर्मदा मैयाला कडेच जाऊन आले. छान, मस्त, खूप छान वाटलं. गळगळ पाणी वाहत होतं त्याच्या आठवणीने अगदी. खूप सुंदर. हा, धन्यवाद. ज्यांना बोलायचं त्यांनी कृपया सुरू करा. रुचताई, आत्मवंदन. तुम्ही जसं सांगत होतात ना तसं घडत होतं मी मध्ये. असे उभे पण जाणवत होते स्पंदन, आणि आडवे नंतर गोल पण जाणवत होते. आणि नंतर विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं. खूप छान. धन्यवाद, धन्यवाद. खूप सुरेख ध्यान.
असं जाणवत होतं मेंदूमध्ये की लेफ्ट अँड राईट खरंच आडवे पण उभे पण स्पंदन जाणवत. धन्यवाद. कोणाला बोलायचं असेल तर आपला ऑडिओ सुरू करून बोलावं. प्रत्येकाच्या घरात मुलं आहेत आणि कुणाचे हँड रेज नाही दिसत आहे ताई. चला ठीक आहे. ओके, धन्यवाद. जय श्री